लोकसभा निवडणुकीनंतर भाजपचे केंद्रीय नेतृत्व ॲक्शन मोडवर। राज्यातील प्रत्येक भाजप उमेदवाराकडे मागितला अहवाल। निकालानंतर विश्लेषण, मदत न करणाऱ्या आमदारांवरती कारवाई। पंढरपुरातील हनुमान गेटच्या जवळ सापडली गुप्त खोली। अनेक देवांच्या मूर्ती असल्याची माहिती। मंदिर समितीच्या अध्यक्षांसह पुरातत्व विभागाचं पथक पाहणी करणार। मनोज जरांगे यांना पुणे कोर्टाचा दिलासा। अटक वॉरंट रद्द। 2013 मधील फसवणुकीच्या गुन्ह्यात 500 रुपयांचा दंड। उद्धव ठाकरेंची निवडणुकीच्या दिवशीची पत्रकार परिषद वादाच्या भोवऱ्यात। निवडणूक आयोग ॲक्शन मोडवर। काय पावलं उचलणार याकडे लक्ष। मनसे पदवीधर निवडणूक लढण्यावरती ठाम। अभिजित पानसे उद्या अर्ज भरणार। भाजपच्या भूमिकेकडे लक्ष। इंडिया आघाडी 48 तासात पंतप्रधान पदाचा उमेदवार जाहीर करणार। जयराम रमेश यांचं वक्तव्य। जागांनुसार फॉर्म्युला ठरण्याची शक्यता। केजरीवाल 2 जूनला तिहार जेलमध्ये सरेंडर करणार। हुकुमशहापासून देशाला वाचवण्यासाठी जेलमध्ये जातोय। केजरीवाल यांची प्रतिक्रिया। पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांची मतमोजणीच्या आधी बदली करा। प्रांत अधिकाऱ्यांची मागणी। राजकीय दबावामध्ये काम करत असल्याचा आरोप। पुणे अपघातामधील मुलाची बालनिरीक्षण गृहामध्ये पोलीस करणार चौकशी। कोठडी संपण्याच्या आधी परवानगी मिळताच पोलीस करणार अल्पवयीन मुलाची चौकशी। मध्य रेल्वेवरील प्रवाशांना मोठा दिलासा। मुंबईकडे जाणाऱ्या स्लो लाईनवरचं काम वेळेच्या आधीच पूर्ण। तर सीएसएमटी स्थानकावरती आज रात्रीपासून 36 तासांचा ब्लॉक। कांदा उत्पादकांनी बंद पाडली लासलगावमधली खासगी बाजार समिती। कांदा निर्यात शुल्कासंदर्भात कर्नाटक आणि गुजरातला एक न्याय। महाराष्ट्रावरती अन्याय का, शेतकऱ्यांचा सवाल। आव्हाडांना पाठिंबा देण्याचं भुजबळांचं वक्तव्य दुर्दैवी। हसन मुश्रीफ यांचा घरचा आहेर, तर वरिष्ठांचा ऐकायला हवं, भुजबळांची प्रतिक्रिया। आचारसंहिता शिथिल करण्यास केंद्रीय निवडणूक आयोगाचा नकार। नवी लोकसभा अस्तित्वात येईपर्यंत आचारसंहिता शिथिल होणार नाही। आयोगानं फेटाळली सरकारची विनंती। राज्यामध्ये पाणी टंचाईचं भीषण संकट। धरणांमध्ये केवळ 22.43% पाणीसाठा। छत्रपती संभाजीनगरमध्ये सर्वात कमी 9% पाणीसाठा। भयान दुष्काळाचा मुक्या जनावरांना फटका। छत्रपती संभाजीनगरमध्ये गोशाळा चालकांनी दागिने गहाण ठेवून खरेदी केला चारा। नागपूरमध्ये उष्माघातामुळे झालेल्या मृत्यूसंदर्भात बैठक। मृत्यूसंदर्भात अहवाल देणार। 3 मृत्यू झाल्याची नागपूर महानगरपालिकेची प्राथमिक माहिती। तुळजाभवानी मातेच्या प्राचीन मौल्यवान अलंकारांची आता इन कॅमेरा तपासणी। 1 ते 7 डब्यांमधील अलंकारांची पुरातत्व विभाग आणि सोने तज्ज्ञांच्या मदतीनं होणार तपासणी। कोकण किनारपट्टीवरती उद्यापासून 2 महिने मासेमारीला बंदी। या काळात मासेमारी करणाऱ्यांवरती कायदेशीर कारवाईचा इशारा। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कन्याकुमारीच्या भगवती अम्मन मंदिरामध्ये घेतलं दर्शन। विवेकानंद स्मारकावरती 1 जूनपर्यंत ध्यानधारणा।
चीनच्या सीमेवरती पुन्हा कुरापती. सिक्कीमपासून 150 किलोमीटर अंतरावरती चीनची लढाऊ विमानं. तिबेटच्या शिगात्से एअरबेसवरती J-20 स्टेल्थ फायटर जेट तैनात. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.